नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणामधील आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। निदा खानला अटक केल्यानंतर पोलिसांनी मोबाईलसह काही पुरावे जप्त केलेत आणि कोर्टाने निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ही अटकेची कारवाई झालेली आहे। निदा खानला आज कोर्टामध्ये हजर केले जाण्याची शक्यता आहे। नाशिकच्या IT कंपनीतील महिला लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि धर्मांतर प्रकरणातील जी महिला आरोपी आहे निदा खान, तिला छत्रपती संभाजीनगर येथून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते निदा खान तिच्या मागावर होतं आणि छत्रपती संभाजीनगर येथून गुन्हे शाखेच्या पथकानं या निदा खानला ताब्यामध्ये घेतलेलं आहे। आपण सध्या या ठिकाणी बघतो हे पथक जे आहे ते रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। या पथकामध्ये लेडीज महिला पोलीस कर्मचारी असतील, त्याचबरोबर पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांचं पथक जे आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेलेलं होतं आणि छत्रपती संभाजीनगर येथील जे काही गुन्हे शाखेचं पथक आहे, नाशिक शहरातील जे गुन्हे शाखेचं पथक आहे, यांच्या माध्यमातून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे। संपूर्ण अनुषंगानं SITच्या माध्यमातून तपास सुरू आहे। त्यामुळे आणखी आता निदा खान हिला अटक केल्यामुळे पोलिसांच्या तपासाला अधिक वेग जो आहे तो मिळणार आहे। त्यामुळे आता पोलीस जे आहेत या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहेत। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।